Preview. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आता दिखलाने कुछ भी हे दोन खासदारच नाही आहे भारतीय जनता पार्टीचे, ते केंद्रातले मंत्रीही आहेत आणि त्यांची प्रमुख जबाबदारी आहे की केंद्र सरकारचे जितक्या स्कीम्स आहेत त्याचा एक सर्वे करायचं, त्याचं ॲनालिसिस करायचं की कुठपर्यंत गेलेली आहे ते स्कीम. दुर्दैव याचं वाटतं की ऑक्टोबर 2020ला दिशाची मीटिंग झाली होती. आता नियमाप्रमाणे केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे दर 4 महिन्याने कमीत कमी 4 महिन्याने ही मीटिंग असायला पाहिजे. ऑक्टोबर 2020 आणि आता ऑक्टोबर 2022 याचा अर्थ हे आहे की 2 वर्षानंतर ही मीटिंग झाली. 6 तास झाली. मी आमचे अध्यक्ष जे आहे रावसाहेब दानवे साहेब, डॉक्टर भागवत कराड साहेब यांना धन्यवाद देतो की कमीत कमी 6 तास तुम्ही बसलं, आम्ही सगळं बसलं आणि जे रिव्ह्यू घेतलेले आहेत हे रिव्ह्यू आपण 2 वर्षा अगोदर घेतले असते तर आज अनेक स्कीम्स कंप्लीट झाली असती. कारण अधिकाऱ्यांकडे काहीही ठोस उत्तर नाही आहे. स्कीम कुठपर्यंत गेलेली आहे, काय चाललेलं आहे, कुणालाही याचं गांभीर्य नाही आहे. जे सिनियर अधिकारी आहे, कुठे आहे सिनियर अधिकारी, तर आजारी आहे. दुसऱ्या डिपार्टमेंटला विचारतो अधिकारी कुठे आहे सिनियर अधिकारी, तर आजारी आहे. म्हणजे कोणालाही याच्या बाबतीत गांभीर्य नाही आहे. आता मी आपल्याला सांगतो की प्रधानमंत्री आवास योजना हे केंद्र सरकारची स्कीम आहे, खूप चांगली स्कीम आहे गोरगरीब लोकांसाठी घरं देण्याची. औरंगाबादमध्ये 80,000 गोरगरीब लोकांनी फॉर्म भरले होते. 5-5 वर्ष झालेले आहेत. त्याच्या बाबतीत आजही काम सुरू झालं नाही. मी केंद्रामध्ये अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीचा सदस्य असल्यामुळे मी तिकडे महाराष्ट्र सरकारचे सगळे प्रमुख अधिकाऱ्यांना त्या मीटिंगमध्ये बोलवले होते. औरंगाबादचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर, इकडचे सगळे हाऊसिंग डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्यांना ते दिल्लीमध्ये समन करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर काय झालं की एका महिन्यामध्ये आम्ही सगळं काही पेपरवर्क कंप्लीट करून 50,000 जवळपास 50,000 गोरगरिबांच्या घराची सँक्शन आम्ही दिल्लीहून आणलं. आता त्याच्यानंतर टेंडर काढलं. ते टेंडर कुणाला मिळालं, कुणाला मिळायचं होतं, कुणाकडून काम करून घ्यायचं होतं, हे महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी होती. आता हे सगळं झाल्यानंतर टेंडर प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता आज मीटिंगमध्ये आम्हाला हे सांगण्यात येत आहे की एक कमिटी नेमण्यात आलेली आहे की एका माणसाला ते कसं देण्यात आलेलं आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे. अरे म्हणजे जे त्यांनी सँक्शन केलं असेल त्यावेळेचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असू द्या किंवा म्युन्सिपल कमिशनर, त्यांना माहीत नाही आहे का नियम काय आहे. आता एक नवीन कमिटी तयार करणार, त्याची रिपोर्ट काय येणार आहे आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. याचा अर्थ हे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जेव्हा आपले मोठे मोठे होर्डिंग्स लावत आहेत, न्यूजपेपरमध्ये हे मोठे मोठे ॲडव्हर्टाइजमेंट्स देत आहे की आम्ही गोरगरिबांना आवास देणार आहे. पंतप्रधानांचा एक सपना होता आणि अनेक भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होते की 2022 तक हर बेघर के ऊपर हम हर बेघर को घर देंगे करके त्यांचे अनेक भाषणं असे आहे. आणि आपल्या औरंगाबादमध्ये 2-2 केंद्रीय मंत्री असूनही हे काम आजपर्यंत सुरू झालेला नाही आहे. याची जबाबदारी कोणाची आहे. आणि आपण फक्त हे सांगणार असेल की आम्ही नंतर पुढच्या मीटिंगमध्ये, म्हणजे याचा अर्थ हे आहे की मतलब ते स्कीम संपणार, आपल्याला पैसे मिळणार नाही आणि ते गुंडाळतील की नाही आपल्याला आता करता येत नाही कारण आपल्याला पैसे मिळणार नाही. दुसरा म्हणजे जे गोरगरीब लोक आहे त्यांना 1,000 रुपया महिन्याला मिळतं. ते कोणत्या स्कीम्स आहेत तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम, त्याचे बेनिफिशरीज किती आहे तर 40,000 पेक्षा जास्त बेनिफिशरीज आहेत. दुसरे म्हणजे जे डिसेबल्ड अपंग व्यक्ती आहे त्यांच्यासाठी एक स्कीम आहे इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन स्कीम. तिसरी हे आहे की इंदिरा गांधी नॅशनल विडो, जे विडो असते त्यांच्यासाठी एक स्कीम आहे. आणि हे सगळ्यांना अपंग असू द्या, विधवा असू द्या किंवा जे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, हे सगळ्यांमध्ये 1,000 रुपये हे गोरगरीब लोकांना मिळायचे. आता या आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी सगळे आकडे दाखवले की 2021 पर्यंत मी किती लोकांना दिलेले आहे, किती पैसे दिलेले आहे. फायनान्शियल इयर 2022-23 साठी त्यांनी हे लिहिलेलं आहे की बजेट अवेटेड.
याचा अर्थ हे आहे की मार्च 2022 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत आपल्याला पैसे मिळालेले नाही आहे. आम्ही जेव्हा याच्या बाबतीत प्रश्न विचारलं तर त्यांनी सांगितलं की 700 रुपये स्टेट गव्हर्नमेंट देते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते 300 रुपये देते. सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे आलेले नाही आहे कारण ते डायरेक्ट लिंकिंग करत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोघं मिळून डायरेक्टली लोकांच्या अकाउंटमध्ये कसे पैसे जाता येईल याच्या बाबतीत हे करत आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सप्टेंबर पर्यंत पैसे दिलेले आहे. हे जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की सप्टेंबर 2022 पर्यंत आपण दिलेले आहे. मग आमदार साहेब उठले आणि त्यांनी सांगितलं की नाही साहेब, खोटं बोलतो, मार्च पासून पैसे मिळालेले नाही आहे. आणि माझ्याकडेही जे डिटेल्स आहे ते हे जितके स्कीम्स आहे हे लोकांपर्यंत पैसे गेलेले नाही आहे. मग त्यांनी बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांना विचारले तर बँकेचे अधिकारी म्हटलं की हो, काही पैसा आलेला आहे बँकापर्यंत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. आता तुम्ही कधी पैसे वाटणार आहे, दिवाळी कधी आहे, हे गोरगरीब लोकांना 6-7 महिन्याचे 1000 रुपयाप्रमाणे त्यांना पैसे मिळाले असते तर त्यांचीही चांगली दिवाळी झाली असती. दिवाळीच्या नंतर तुम्ही देणार असेल आणि काय पंतप्रधानांना, राज्य सरकारला हे माहीत नाही का की आपल्याला काही लिंकिंग करायचे आहे आणि दिवाळी सण येत आहे, त्यांना पैसे द्यायचे आहे आपल्याला, त्यांना काय देणं घेणं? माझा प्रश्न एकच होता की त्यांना हे पैसे आपण दिवाळीच्या अगोदर द्यायला पाहिजे होतं. पण उडवाउडवीचे उत्तर अधिकारीही देत आहे, बँकेचेही लोक देत आहे आणि भाजपचे हे मंत्रीही उडवाउडवीचे उत्तर देत आहे. मी माझा स्पष्ट अशा प्रकारचा आरोप आहे. तिसरं म्हणजे एक हॉस्पिटलसाठी 2017ला जागा आपल्याला पाहिजे होती. आयुष मिनिस्ट्री केंद्र सरकारची आपल्याला पैसे दिलेले आहे की आपल्याला एक आयुषच्या हॉस्पिटल इथे उभे करायचे आहे. त्याच्यासाठी 5 वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे आणि आज असं सांगण्यात आलेलं आहे की नाही, ते विभागीय आयुक्तांनी पुन्हा ते फाईल कलेक्टरकडे पाठवलेली आहे आणि आपल्याला फक्त एक 4-5-6 एकर जागा पाहिजे. पैसे पडलेले आहे आमच्याकडे, आम्ही ते हॉस्पिटल बांधू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हे आहे की केंद्र सरकारची जितके स्कीम्स आहे बहुतेक त्यांनाही माहीत असेल की याच्या बाबतीत काही होणार नाही, म्हणून 2-2 वर्षापासून हे काही मीटिंग घेत नाही. 2 वर्षा अगोदर ही मीटिंग घेतली असती तर आज आपण ते हॉस्पिटलाचं काम आपलं सुरू झालं असतं. आता जगाच मिळालेली नाही आहे, गरीब लोकांना पैसे मिळत नाही आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सँक्शन करूनही, पैसे रिलीज करूनही आपण काम करू शकत नाही कारण अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही आहे. आणि जे सिन्सिअरिटी पाहिजे खासदारांकडून, विशेषकर भारतीय जनता पार्टी, कारण तुमच्या केंद्र सरकारची हे स्कीम आहे, तुमची जबाबदारी जास्त आहे याचं इम्प्लिमेंट करण्याची, पण ते तुम्ही करत नाही. सर, देखा गया है कि कई सारे जो ऑफिसर्स थे उनको उनकी डिपार्टमेंट की डिटेल्स पता नहीं थी. देखिए, एक ये होता है कि मीटिंग के अंदर आते वक्त आपको तो पूरी डिटेल्स लेकर आना पड़ता है कि इस मीटिंग के अंदर ये सब्जेक्ट के ऊपर चर्चा हो सकती है. कई सारे अधिकारी ऐसे थे कि जिन्होंने जूनियर ऑफिसर को भेज दिया और उनसे जब पूछा गया कि तुम्हारे चीफ इंजीनियर कहाँ हैं, तुम्हारे सुपरिटेंडेंट कहाँ हैं, तुम्हारे एग्जीक्यूटिव कहाँ हैं, तो सब इत्तेफाक से बीमार पड़े हुए थे. हर कोई कह रहा है की नाही ते आजारी आहे. म्हणजे मीटिंगच्या दिवशीचे सिनियर अधिकारी का आजारी पडतं? 3 खासदार आहे, त्याच्यापैकी 2 जे आहे ते केंद्रातले मंत्री आहे आणि त्यांच्या मीटिंगमध्ये मोठे अधिकारी येत नसेल तर आपल्याला कळेल की मतलब किती गांभीर्य आहे त्यांच्या या केंद्र सरकारचे सगळे स्कीम जे आहे ते फक्त कागदावरच आहे. म्हणून मी मोदी साहेबांना सांगणार आहे, उद्या तुमचं पोस्टर मला दिसलं की आम्ही गरीबांना घर देणार आहे तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की मोदी साहेब झूठ बोल रहे हैं आप, और आपके खासदार भी, आपके मंत्री भी यहाँ पर झूठ बोल रहे हैं, सिर्फ लोगों को सपना दिखा रहे हैं करके. हम तो, मैंने खुद ने ये मांगनी की है की इसका एक काम की सुरुवात करो और नरेंद्र मोदी साहब को बुलाइए, पंतप्रधानांना बोलवा त्याच्या उद्घाटनासाठी. पण आपण एक कमिटी नेमणार आहे, ते कमिटी रिपोर्ट कधी देणार आहे, हे कधी संपणार आहे मला माहित नाही. वाळूच्या बाबतीत यांनी बुकलेट द्या ना मला, काय प्रॉब्लेम आहे का? वाळूच्या बाबतीत यांनी वाळूच्या लिलावाच्या बाबतीत यांनी हे सांगितलेले आहे. वाळूच्या लिलावाच्या बाबतीत यांनी फक्त हे उत्तर दिलेलं आहे की 21 असे वाळूचे जे ठेके आहेत त्याच्या बाबतीत आम्ही हे केलेलं आहे
की पर्यावरणाची परवानगी आम्हाला मिळायची आहे. म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारलं की आता वाळू शहराला उपलब्ध आहे किंवा नाही, आणि आहे तर ते कुठून येत आहे, कारण हे पर्यावरणाची तुम्हाला परवानगीच मिळालेली नाही आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की नाही, आता वाळू कुठूनही येत नाही करके. म्हणजे आज जिल्ह्यामध्ये जे वाळूचे ट्रक्स फिरत आहे, मग ते कुठून आणत आहे? वाळूच्या खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो, एक मोठा रॅकेट आहे. खूप मोठे पुढाऱ्यांचे नातेवाईक या धंद्यामध्ये आहे. खूप मोठे मोठे पॉवरफुल लोकांचा हे धंदा आहे. म्हणून याच्या बाबतीत फक्त एक ओळीमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणतं की वाळू कुठेही मिळत नाही. आणि त्याच्या बाबतीत माझी अपेक्षा हे होती की जे मंत्री बसलेले आहे त्याच्या बाबतीत काही गांभीर्याने, एक मंत्री म्हणतो की नाही वो छोटे छोटे नालों में से लेके आ जाते हे करके. याचा अर्थ हे आहे की त्यांचेही कोणी जवळचे लोक जे आहे, त्यांच्या पार्टीचे संबंधित असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, हे सगळे ह्या धंद्यामध्ये सामील आहे. म्हणून त्याच्या बाबतीत ते चर्चा करण्यास तयार नाही होते. रावसाहेब दानवे यांनी काहीतरी उपाय पण दिला होता की वाळूमध्ये आमदाराला काहीतरी उपाय पण सांगितला होता. आणि साहेब, सगळ्यांना ओळवाओळवीचे उत्तर द्यायचे आहे की कोट्यवधी रुपयाचा हे धंदा आहे आणि सगळ्यांना सगळं माहीत आहे काय काय.